मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी बंद्या वडेगाव बंद्या वडेगाव आहे त्या गावी मी आलेलो आहे। तर आज दुःखाची घटना आहे। आज जो तेंदूपत्ता चालू झाला त्या तेंदूपत्ता तोडण्यासाठी एक महिला जंगलात गेली होती। त्या महिलेला वाघाने पकडलेला आणि ठार मारलेला आहे। तर ते आता एक ग्रामस्थ बसलेले आहेत, तर त्यांना आम्ही विचारत आहोत बाईविषयी आणि वाघाविषयी कसे काय घडले म्हणून। तर व्हिडिओ मध्ये बनवून तर काकाजी नमस्कार। नमस्कार। तर हे वाघाची घटना आज घडली आहे, तर कशा प्रकारे घडली सांगा ते थोडं। गेली पत्ता तोडण्यासाठी, पत्ता तोडण्यासाठी गेले। पहिले त्या मेंढीला दिला तो इकडे येऊन गेला असेल, आता ते बाई आपल्या यानं तोडत होती तर मग हल्ला केला। अचानक तोडत असतात। मित्रांनो, मी आता इकडे अंदर जे वाघांची घटना झाली आहे ते आता मी तिकडे जात आहोत, तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघत राहा। ठीक आहे। हे जे पुरे साहेब लोक आलेले आहेत फॉरेस्टवाले, हे यांच्या गाड्या दिसत आहे तुम्हाला। हे समोर गाड्या आहेत, ते पूर्ण गाड्या आहेत, माणसं आहेत, हे पूर्ण त्यांचे आहेत, इथे जमलेले आहेत हे लोक। हे आता आपण थोड्या वेळात तुम्हाला स्पॉटवर जाण्याकरिता मी तुम्हाला दाखवत आहोत। ठीक आहे। तर बनवून राहा व्हिडिओ मध्ये। हे आमचे वडेगावचे सरपंच साहेब आहेत, तर काही घटनेबद्दल काय झाली घटना ते तुम्ही सविस्तर सांगा। आज सकाळी तेंदूपत्ता हंगाम सुरू झालेला आहे आणि बरेच महिला गेल्या असताना सकाळी 7:30-8च्या दरम्यान आज पहाटे वाघाने तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या महिलेवर ते महिलेला वाघाने ठार केलेला आहे। तर ते एक तिची सून सोबत असताना ती गावाकडे धाव घेतली, वाघाने ठार मारले म्हणून। तसंच आम्ही लगेच घटनास्थळी गेलो, तर पाहताच मृत अवस्थेत आढळून आलेली महिला आहे। महिलेचं नाव आहे कौशल्या हरिदास राठी, जवळपास वय अंदाजे 65 वर्ष आहे। लगेच आपण फॉरेस्टवाल्यांना पण फोन केलो आणि पोलीसवाल्यांना कळवून फॉरेस्टवाले लवकरच आलं आणि त्याचं हे घटनास्थळी पंचनामा करून त्याचा ग्रामीण रुग्णालयात त्या मृत अवस्थेत महिलांना ग्रामीण रुग्णालयात पंचनाम्यासाठी आपला पीएम साठी नेलेला आहे, पाठवलेला आहे आणि लगेच पीएमए झालेला असेल। घटना घडली तर ती टायगरने तिथंच ठेवलं ती ओढत नाही, थोडंसं अंतर नेलं, जास्त लांब नाही, हात तो हात समजून 100 मीटर म्हणजे जास्त नाही, 1-2 मीटर 1-2 मीटर दुसऱ्या महिला जवळच होत्या, त्यांनी काही केला। व्हिडिओ बघत राहा। मी ज्या घटना घडली जंगलामध्ये वडेगावच्या महिलेला वाघाने पकडला त्या ठिकाणी मी तुम्हाला नेत आहोत, तर तुम्ही बनवून राहा व्हिडिओ मध्ये बघत राहा। तर मित्रांनो, मी आता आलो आहोत जो वाघाने महिलेला धरला आहे त्या जंगलामध्ये पोहोचलो आहोत। तर तुम्हाला मी दाखवतो कुठे आहे ते महिलेला पकडलेला। चला मी जात आहो पायी पायी। हा घनदाट जंगल आहे, याच ठिकाणी मारलेला आहे वाघाने महिलेला। तर बनवून राहा व्हिडिओ मध्ये, मी तुम्हाला दाखवत आहोत। हा जंगल आहे, बघू शकता तुम्ही। हा वाघाला पिंजरा लावण्यासाठी जंगलात सोडलेला आहे साहेबांनी, आणि जे सगळे फॉरेस्टवाले जे साहेब आहेत ते सगळ्यांना आश्वासन दिलं आहे आणि सतर्क राहण्याची गरज आहे। कसं काय नेमकं वातावरण झालं थोडा थोडक्यामध्ये आम्हाला सांगा। आज दिनांक 10/2026 रोजी वनपरिक्षेत्र गोठणगाव येथील वडेगाव बंद्या या बिठामधील कक्ष क्रमांक 775 मध्ये एक महिला तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी सकाळी गेलेल्या होत्या। तर अंदाजे 9 वाजताच्या सुमारास त्यांच्यावर वाघाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करून त्यांचा तिथेच जागीच मृत्यू झाला। आणि त्यानंतर त्या लगेचच वन विभागाची टीम त्या ठिकाणी दाखल झाली आणि त्यांचा मृतदेह
PM साठी PM साठी पाठवण्यात आलेलं आहे. तर जे महिला आहेत त्या महिला जे परिवार आहेत त्यांना काही आर्थिक मदत शासनाकडून मिळेल. हो, त्यांना तात्काळ 50,000ची आम्ही आर्थिक मदत करणार आहोत. हं. आणि त्यानंतर शासनाच्या VR नुसार त्यांना 35 लाखाची आर्थिक मदत दिला जाईल. देण्यात येईल. तर सायंकाळपर्यंत रेस्क्यू होऊन जाईल का सगळं? रेस्क्यूसाठी आता टीम पूर्ण तैनात केलेली आहे आम्ही तिथे. आणि रेस्क्यू संबंधित सर्व ऑपरेशन्स करण्याकरिता तिथे कॅमेरे लावणे आणि ड्रोन कॅमेरावरून लावणे त्या सर्व आणि RRT टीम तिथे तैनात आम्ही सर्व केलेली आहे. तर आज दिवसभरामध्ये पूर्णपणे त्याचा हो सर. ठीक आहे सर, धन्यवाद. तर मित्रांनो, जंगलात जाताना आपण खूप सतर्क राहा, कारण का रानडुकर, रानहल्ले, हत्ती, वाघ, बिबट, डुक्कर हे खूप यांचा प्रभाव खूप वाढलेला आहे. तर आपण जंगलात जाताना सतर्कतेचा इशारा करा, कारण केव्हाही मागेहून कोणता प्राणी येईल याचे काही भान राहत नाही, कारण आपण आपल्या कामात व्यस्त राहतो. त्याच्यामुळे जंगलामध्ये जाताना खूप आपल्याला अडचणीचा सामना करावा लागत आहे, कारण आता तेंदूपत्ता सुरू झालेला आहे आणि यातच आज घटना घडली बंद्या वडेगावमध्ये. एका महिलेला ठार मारलेला आहे. त्याच्यामुळे भीतीचे वातावरण झाले, म्हणून सगळ्यांना सतर्क राहण्याची गरज आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ बघत राहा. जय हिंद, जय भारत.